हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर साईट अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित उपयोजनात्मक प्रश्न बघणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. विद्यार्थी गणितातील समस्या सोडवण्यासाठी स्वतःचे मार्ग शोधतात हे काय दर्शवते? स्मरणशक्ती, संज्ञानात्मक विकास, दंड की यांत्रिक शिक्षण? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, संज्ञानात्मक विकास. संज्ञानात्मक विकासात विद्यार्थी स्वतः विचार करतात आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. प्रश्न क्रमांक 2. एका विद्यार्थ्याचे गुण अचानक कमी होऊ लागले तर शिक्षकाने प्रथम काय करावे? पालकांना बोलवावे, मुलांशी संवाद साधावा, शिक्षा करावी की वर्गातून काढून टाकावे? इथं खरं तर पर्याय क्रमांक ए आणि बी मध्ये गोंधळ होऊ शकतो, परंतु सर्वप्रथम काय करावे असं विचारलंय, त्यामुळे मुलाशी संवाद साधणे पर्याय क्रमांक बी हे याचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 3. अधिक गुण मिळाल्यावर शिक्षक कौतुक करतात हे काय आहे? नकारात्मक दृढीकरण, सकारात्मक दृढीकरण, दंड की शिस्त? आणि हे सकारात्मक दृढीकरणाचं उदाहरण आहे. सकारात्मक दृढीकरणात विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे हे अपेक्षित असते, त्यामुळे ते करत असलेल्या कार्याला अधिक चांगले करण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतात. पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत आवडीने सहभागी होतो याला काय म्हणतात? अंतर्गत प्रेरणा, बाह्य प्रेरणा, सवयिक क्षमता? आणि विद्यार्थी स्वतःहून सहभागी होणे हे अंतर्गत प्रेरणेचे उदाहरण आहे. विद्यार्थ्याला स्वतःला त्यात अध्ययनात आवड निर्माण होणे, रस निर्माण होणे हे अंतर्गत प्रेरणा असते. पर्याय क्रमांक ए. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या विविध शिकण्याची शैली लक्षात घेऊन अध्यापन करणे म्हणजे एकच पद्धत, भेदक अध्यापन, कंटाळवाणे शिक्षण की फक्त पाठांतर? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, भेदक अध्यापन. भेदक अध्यापनात प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असून त्याच्या गरजेनुरूप अध्यापन करणे अपेक्षित असते. विद्यार्थी शिक्षकाचे अनुकरण करतात हा कोणाचा सिद्धांत आहे? स्किनर, बांदुरा, पियाजे की फ्रॉइड? आणि हा सिद्धांत अल्बर्ट बांदुरा यांचा आहे. पर्याय क्रमांक बी. कोणतंही ज्ञान ग्रहण करत असताना व्यक्ती अनुकरणातून ज्ञान ग्रहण करतो, तर विद्यार्थी शिक्षकाचे अनुकरण करतात आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतात. हा या सिद्धांताचा एक भाग आहे. प्रश्न क्रमांक 7. शिक्षक विद्यार्थ्यांना छोट्या गटांमध्ये प्रकल्प देतात. याचा मुख्य उद्देश शिस्त लावणे, सहकार्य कौशल्य विकसित करणे, वेळ वाया घालवणे की अध्ययन अवघड करणे? अध्ययन अवघड करणे हा अध्यापनाचा उद्देश कदापि असू शकत नाही. प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा सहकार्य कौशल्य विकसित करणे हा असतो. पर्याय क्रमांक बी. पियाजे यांच्या मते मुलांचे ज्ञान कसे विकसित होते? स्वतःच्या अनुभवातून, अनुकरणातून, पाठांतरातून की लेखनातून? आणि पियाजे यांच्या मते मुलांचे ज्ञान हे स्वतःच्या अनुभवातून विकसित होत असते, म्हणून विद्यार्थ्यांना अधिकाधिक अनुभव मिळावेत, त्यांना अनुभव मिळण्यासाठी पोषक असे वातावरण अध्यापकाने उपलब्ध करून द्यावे असे मत ते मांडतात. पर्याय क्रमांक ए. शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गातील नियम ठरवण्याचा अधिकार देतात. हे या प्रकारच्या वर्गात घडू शकते: लोकशाही पद्धतीचा वर्ग, शिस्तप्रिय वर्ग, शिक्षक नियंत्रित वर्ग की सामान्य वर्ग? शिस्तप्रिय वर्ग अथवा शिक्षक नियंत्रित वर्गात हे कदापि घडू शकत नाही. सामान्य वर्गात काही वेळेला शिक्षक विद्यार्थ्यांना नियम ठरवण्याचा अधिकार देऊ शकतात, परंतु हे प्रत्येक वेळी घडेलच असे नाही. परंतु लोकशाही पद्धतीच्या वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना नियम ठरवण्याचा अधिकार देतात किंवा नियम ठरवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतात. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 10. शिक्षक विद्यार्थ्यांच्या चुका ओळखून त्यांना सुधारण्यास मदत करतो हे कोणते मूल्यांकन आहे? संकलित, रचनात्मक, अंतिम की कठोर? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, रचनात्मक मूल्यमापन. यालाच आकारिक मूल्यमापन असं देखील म्हणतात. आकारिक मूल्यमापनात किंवा रचनात्मक मूल्यमापनात शिक्षक हा विद्यार्थ्याचं सातत्यपूर्ण पद्धतीने मूल्यांकन करत असतो आणि ज्या त्याच्या चुका होतात त्या विद्यार्थ्याच्या लक्षात आणून देऊन त्यामध्ये दुरुस्त करून पुढील वर्तन बदल विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणला जातो. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.